सगळ्यांक नमस्कार येवकार। गोयचे मखर एक दैवी परंपरा ह्या कार्यावळी भितर आमी तुमकां 10 दीस गोयची 10 वेगळी मखरां घेवन आयिल्ली आसा आणि आयज आमी पाविल्ली आसा श्री शांतादुर्गा देवस्थान कवळे हांगा। तर जाणून घेवया श्री शांतादुर्गा देवस्थान कवळे हांगसरले मखर आणि हांगची परंपरा। देवीचो उत्सव जो आसता तो मकरांक आमी बरे प्रमाणे साजरो करतात आणि हे देवीचो उत्सव तो सुरवाती देवी स्थापन जाल्ली पळय तेन्नाच्यान सुरू जाला। आतां कितली वर्सां पयलीं जाल्लो तो म्हाका खबर ना, पूण केळशी गांवांतल्यान 500-600 वर्सां पयलींच्यान ते जेन्ना पोर्तुगीज काळान ते डेमोलिश जालें टेंपलां तेन्ना सगळ्यो मुर्त्यो हालयल्यो। तेन्ना टेंपल आशिल्लें पळय ते शांतादुर्गा, मंगेश आनी मंगेशी आमचो मठ हे तिनी हे गांवांक शिफ्ट जाले। हाका आमी हे म्हणटात म्हारवाडो किंवा म्हारूचें स्थान अशें म्हणटात। आनी ते तांकां रिक्वेस्ट करून ती देवी हांगा दवरली। काही तेंपान नरोराम मंत्री शाहू महाराजाच्या तेंपान तांणी तें देवूळ बांदलें 1837 to 38 पर्यंत तें देवूळ कंप्लीट जालें आनी ते देवीक हांगा स्थापन केली। हे देवूळ आसा तें आमचें एंटीक आर्किटेक्चर आसता का आनी अशें आर्किटेक्चर आनी खंय दिसती पडपाना तुका। गूड जो आसा तो सगळ्यांत व्हडलो गूड देवस्थानाचो आमच्या सगळ्यांत व्हडलो गूड आनी असो गूड आनी खंयच असो पळोवपाक मेळपाना तुका। हो विथ एंटीक स्टायल आनी पेंट आनी इवन सगळ्याक तो रिप्रेजेंट करता। 15 दिसांक एकदां पंच आनी भांगरा पालखी आसता महापंचमी आनी हेका सादी पालखी आसता चान्नीची। हांगासर प्रकारां भोंवता, पेणे करता, देवळां येता आनी थारता। आज महापंचमी आसा आनी पयलीं आमी एकच दाखयताले, एकच मुर्ती आसताली आनी आतां महापंचमी दिसा आमी 5 मुर्त्यो तिज्यो मकराचेर हालयतात। 55 वर्सां जालीं। पालखी शिंगारपाची आनी हें करपाची, पालखी व्हरपाची, दवरपाची। पयलीं तें मकर ल्हान आशिल्लें, मागीर इल्लें मोठें जायत गेलें। प्रत्येकाली आयडिया, प्रत्येकाली कमिटी येता त्या प्रमाणे ताणें बरें मोठे सगळ्यांत मोठें मकर हे आमी हांगा साजरे करतात। 9 रुपां लास्ट महिषासूर मर्दिनी, ती महिषासुरा मारता ताजें रूप दिश्टी पडटा। आमची प्रख्यात देवी म्हणटा ती भांगरांनी मडयल्ली आसता। भांगराचे तरेतरेचे दागिने ते कित्याक जाले, एक तर शाहू महाराजान तेन्ना पयलींचे माणिक मोती ह्या रुपान तिका सजयले आनी ताजे नंतर लोकूय बी खूब भरपूर दागिने दितात आनी भांगराची अखंड मुर्त्यो आसात त्यो सगळ्यो आनी त्यो भांगरांनी तिका सोबयतात चड आनी फुलांनी सोबयतात। मकर कंप्लीट फुलांचें आसता आनी डेकोरेटेड केल्लें आसता विथ वेरियस डिजायन। तर पेपराचे फोली सकल आसतात, सकल पेपराचे फोली आसता, पूण बाकीचे मकर लाकडाचें आसता तें कंप्लीट लाकूड आनी तें लाकूड फुलांनी बरें सुंदर सजयतात। मकर रावपाचें आनी मकर हालोवपाचें, देव बसोवपाचो, देव बसयता भट आनी हें करतात हालयता मकर, कुशी काडपाचें आनी बंद करपाचें। 2 पारंपारीक आमगेले पुजारी आसात ते सगळे सजयतात। पुजारी आनी ते हेल्पर्स घेतात आनी ते सजयतात आनी तांकां खबर आसा सजोवपाचें कशें तें। पुरोहीत जे आसतात ते आमची ती पुजा करून ती आरती म्हणत। ताल वाजोवपी आसात ते गांवचे सगळे पळय पारंपारीक सेवक आसात ते पयलीं पसून तांकां अपॉयंट केल्ले, तांचे भुरगे, तांचे नातू अशें करून करून हें चालूच आसा परंपरा आनी तांचे ते पर्टिक्युलर वाद्यान ते मकर हालोवप आसता। पयलीं तेजी पुजा जाता, मागीर आरती जातात। आरती 80, 100 अश्यो ताजी हें आसतात, आरत्यांची ताटां आसतात। प्रत्येक गांवचे लोक दितात आनी ती 80, 100 ताटां ती हालोवची पडटात। जितली ताटां वाडटात तितलो वेळ वता। मी दरवर्षी येते। शांतादुर्गा माझी कुलदैवत आहे। आई आहे, आम्हाला आशीर्वाद देते आणि आमच्या कुटुंबाचं रक्षण करते आणि सगळं छान झालं। आत्ता मी कॅनडात होते 3 महिने आणि आत्ता शनिवारी परत आले कॅनडाहून। तर माझ्या मुलाचं तिथे सगळं सेटलमेंट छान झालं, सिटिझनशिप झाली। सो एक आभार प्रदर्शन म्हणून देवीची आज पंचमी आहे म्हणून ओटी भरायला म्हणून ऑल द वे आलेली आहे। आम्ही फॅमिली येतो। आमच्या हातून कितें आसता, गोत्र आसतात, कौशिक गोत्र, अत्रेय गोत्र अशी तरेची गोत्र जी आसात न्ही, त्या गोत्रा प्रमाणे
ते महाजन असतात. मखर उत्सव मग जत्रेला वर्षानुवर्ष येतं न चुकता. आमची शांतादुर्गा म्हणटा ती नवसाला पावणारी देवी अशी म्हणून ती प्रख्यात हें आसा. त्या खातीर आमचे महाजन जे आसात ते इतले ते डिवोटी आसात तिजे की ते तिजे खातीर हांगा पयसल्यान हांगा येतात, तिका देणगी दितात, तिजी सगळे तरेची पुजा करतात. आनी हे 9 दिसांनी आमगेले कितें आसता, नवचंडी आसता आनी म्हणजे शतचंडी कधी कधी जाता. पूण ह्या नवचंडी 20 नवचंडी आसात. प्रत्येक दिसा 2-2 एक नवचंडी जाता आनी ते पुरोहीत करतात. आनी ते सजयतकर कंप्लीट तिजे ते एट्रॅक्टीव रूप सगळ्यांक दिसता. ते पळोवपा खातीर लोक आज खंयचे पयशे बसल्यान लोक हांगा येतात ते पळोवपा खातीर. इकडे शांतादुर्गा टेम्पल आहे आणि मस्त आहे. नवरात्रीमध्ये स्पेशली खास करून खूप सजावट छान होते आणि तिथे एकदा भेट देऊन येऊन सांगितलं आणि इथं आल्यानंतर खरंच मला खूप छान वाटलं. उलट माझ्या मिसेसला जास्त आवडलेलं आहे बाबा. आणि तिने आल्यापासून आम्ही जवळपास इथे येऊन 1 तास झाला असला आम्हाला, तरी इथून जायची इच्छा होती आमची. दुर्गा देवी ही आमची कुलदैवत आहे आणि माझा या देवीवरती खूप गाढ श्रद्धा आणि निष्ठा आहे आणि मला 100% खात्री आहे की सगळं ती माझ्या आयुष्यामध्ये चांगलंच करणार. एक एक्सपिरियन्स मला शेअर करावासा वाटतो. तो म्हणजे असा की मी आय ऑलवेज वर्क ॲज अ टीचर इन स्कूल. आयुष्याच्या 35 वर्ष मी टीचर म्हणून काम केलेलं आहे आणि 2014 सालची ही गोष्ट आहे. 2014 साली आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मला सिलेक्ट केलं गेलं फॉर टीचर्स अवॉर्ड. स्टेट लेवलसाठी सिलेक्ट केलं गेलं बाय एज्युकेशन डिपार्टमेंटने. तर त्यावेळेला असं झालं की पोर्टफोलिओ वगैरे तयार करायचा होता. तो सगळा पोर्टफोलिओ तयार केला आणि मग मी वाळकेश्वरला पण आपलं शांतादुर्गेचं देऊळ आहे तिथे गेले आणि तो पोर्टफोलिओ बिफोर सबमिटिंग मला देवाच्या पायाशी ठेवायचा होता. तर मी तो पायाशी ठेवला तिथे आणि तिथे गुरुजी गायतोंडे म्हणून गुरुजी होते. आता ते नाही आहेत, सध्या हयात नाही आहे. तर ते तिथे होते. तर त्यांनी मला विचारलं हे तू काय आहे, कशासाठी तू आलीस. मी सांगितलं हे असं असं पोर्टफोलिओ आहे, मला सबमिट करायचं आहे आणि स्टेट लेवलसाठी माझं निवड झालेली आहे, नॉमिनेशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी देवीचा आशीर्वाद पाहिजे. तुला काही नवस करायचं आहे का. म्हटलं नाही, मी देवीला कधीच नवस करत नाही कारण मला एवढी खात्री आहे जे देवीला मला द्यायचं ती मला ते देणार आणि ते योग्य वेळीच देणार. त्यामुळे मी देवीकडे कधीच काही मागत नाही, फक्त देवीचा आशीर्वाद घेऊन मी हे सबमिट करते. मग त्यांनी ते गाऱ्हाणं घातलं तिथे देवीकडे आणि त्यावेळेला असं झालं की देवीच्या डोक्यावरचं फूल डायरेक्टली माझ्या पोर्टफोलिओवरती पडलं आणि मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुझं काम झालेलं आहे, तुला हा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तुला अवॉर्ड मिळणार. मी म्हटलं ठीक आहे, माझं चांगलं म्हणजे आय ॲक्सेप्ट. आणि मग त्याच्यानंतर मी तो सबमिट केला माझा पोर्टफोलिओ आणि 2015 साली मला स्टेट तर नाहीच मिळालं पण मला नॅशनल अवॉर्ड मिळालं ॲट द हँड्स ऑफ द प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी. आणि 2015 साली 5 सप्टेंबरला मी दिल्लीला जाऊन ते अवॉर्ड घेतला. त्याच्यामुळे ही खूप मला आलेली एकदम स्ट्रॉंग प्रचिती ही माझ्या आयुष्यातला खूप मोठा इव्हेंट आहे. ह्या आशिल्ले आमचे आयचे 5वे दिसाचे मखर जे श्री शांतादुर्गा कवळे हांगा जाले. अशेंच आमच्या वांगडा जुळून रावा आणि पळयत रावा 10 दिसां खातीर 10 वेगळी मखरां. खंय तर आमच्या कार्यावळीन गोंयचे मखर एक दैवी परंपरा. आणि पळयत रावा आमचो चॅनल द वॉयस फॉर गोंय. देव बरें करूं.